स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 3 जानेवारी. आज आपण 3 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तसेच हवामान खात्याने जानेवारी महिन्याचा हवामान अंदाज जाहीर केलेला आहे, तो पण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेलं तर 2 WD या भागात एक सध्या WD सक्रिय आहे आणि एक जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेशच्या उत्तर भागात एक सक्रिय आहे. त्याच्यामुळे हा उत्तरेकडे असल्यामुळे जम्मू काश्मीरच्या आणि लेह लडाखच्या उत्तर भागात असल्यामुळे उत्तर भागातच हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे. याचा इफेक्ट त्या भागात राहील आणि जो अ, पश्चिम भागात WD आहे तो सुद्धा असाच थोडाफार उत्तरेकडून जाणार आहे. त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड ह्या भागात हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे. तसेच खाली इकडे कमी दाबाची निर्मिती थोडीफार हलक्या स्वरूपाची सक्रिय आहे. त्याच्यामुळे श्रीलंका असेल, तमिळनाडू, केरळच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. बाकी पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर हवामान खात्याने जानेवारी महिन्याचा जो हवामान अंदाज जाहीर केलेला आहे, पण हा जो हवामान अंदाज असतो हा लांबचा हवामान अंदाज असतो. त्याच्यामुळे यावर 100% विश्वास ठेवणं पूर्णपणे चुकीचं आहे. हवामान खात्याने जानेवारी महिन्यात राज्यातील सर्व जिल्ह्यातून मागील काही वर्षात जो पाऊस होत होता त्याच्या तुलनेत जास्त पावसाचा अंदाज हवामान खात्याने यावर्षी दिलेला आहे. पण आपल्या अंदाजानुसार विशेष पावसाची शक्यता राज्यात नाही आणि लांबच्या गोष्टीवर विश्वास ठेवणं पण चुकीचं आहे. कारण सध्या तुम्ही पाहत आहात की मागील काही वर्षांपासून राज्यात ज्यावेळी जास्त पाऊस झालेला आहे त्यावेळी हवामान खात्याने पहिल्यांदा कमी पाऊस सांगितलेला होता आणि त्यावेळी जास्त पाऊस झालेला आहे. ज्यावेळी जास्त पाऊस सांगितलेला होता त्यावेळी बऱ्याच ठिकाणी कमी पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे याच्यावर विश्वास ठेवणं पूर्णपणे चुकीचं आहे. ज्यावेळी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर ज्यावेळी सिस्टीम बनते त्यावेळी 10-15 दिवस आधी आपल्याला कळतं की बाबा पाऊस येणार आहे आपल्या राज्यात, ती सिस्टीम आपल्या राज्यात येणार आहे आणि तोच अंदाज देणं ते अंदाज असतात जे खरे ठरतात. हवामान खातं 2-3 महिन्याचा अंदाज देत असतं. त्याच्यावर विश्वास ठेवणं किंवा ती पूर्णपणे 70-80% तर खोटंच असतं. त्याच्यामुळे या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आपण आपल्या युट्यूब चॅनलवर एखादी सिस्टीम डेव्हलप होणार असेल किंवा पावसाची शक्यता राज्यात असेल तर आपण आठवडाभर आधी किंवा 10 दिवस आधी सांगत असतो. त्याच्यामुळे आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत चला, तुम्हाला संपूर्ण माहिती किंवा अपडेट जे असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. बाकी सध्याच्या अंदाजानुसार राज्यात 15 तारखेपर्यंत कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाहीये. पुढील 4 ते 5 दिवस इकडे सांगली, सातारा, पुणे, नाशिक, त्यानंतर इकडे लातूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अहिल्यानगर या भागातून अंशतः ढगाळलेलं हवामान, तुम्हाला आकाशात कुठेतरी ढग दिसतील. विदर्भात सुद्धा तशीच परिस्थिती राहील. पण विदर्भात शक्यता कमी आहे ढग निर्मितीची, कारण या भागात थंडी बऱ्यापैकी सक्रिय राहणार आहे. थंडी कमी इकडे झालेली आहे. इकडे दक्षिण महाराष्ट्र असेल, तसेच मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र असेल, हा जो पट्टा आहे या भागातील थंडी ही कमी झालेली आहे. विदर्भात थंडीचं प्रमाण हे अजून पण सक्रिय आहे. कोकणात सुद्धा थंडीचं प्रमाण हे कमीच होतं, म्हणजे जास्त थंडी पडलेली नव्हती, त्याच्यापेक्षा आता थंडी ही पूर्णपणे कोकणातली गायब झालेली आहे. आणि मागील व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलेलं की 8 तारखेपर्यंत इकडे सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकणातील जी थंडी आहे ती 8 तारखेपर्यंत कमीच राहणार आहे. जास्त थंडी नाहीये. 8 तारखेनंतर परत एकदा थंडीचं प्रमाण हे वाढणार आहे. विदर्भात कायम थंडी सक्रिय राहणार आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.